नमस्कार मित्रांनो, अजून एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो 4,500 प्लस जागा आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता तुमच्या कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर मित्रांनो, ही जी पदभरती होते या ठिकाणी अप्लाय करायचं सर्वात मोठं बेनिफिट तुम्हाला म्हणजे या ठिकाणी ₹100 फीज आहे मित्रांनो ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात किंवा SC ST एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कुठलीही फीज नाही, ₹0 फीज आहे आणि घरी बसल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत. आणि याच्यासाठी पात्रता देखील मित्रांनो फक्त ग्रॅज्युएशन ठेवलेले आहे. आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत आहात, तुम्ही जर अपियर आहात मित्रांनो, या ठिकाणी लिहिले द कॅन्डिडेट हू हॅव अपियर्ड इन द बॅचलर डिग्री एक्झामिनेशन कॅन ऑल्सो अप्लाय. परंतु 1/8/2024च्या अगोदर मित्रांनो तुमचं ते डिग्री जी आहे ती कंप्लीट होणं गरजेचं आहे. तर बॅचलर डिग्रीवरती मित्रांनो ह्या जागा जी आहेत त्या निघालेल्या आहेत. फी कमी आहे. तर ही पदभरती जी आहे मित्रांनो कुणामार्फत केली जाते तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही तुमची SSC मित्रांनो परीक्षा घेते. अर्थातच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मित्रांनो तुम्हाला भेटतोय. महाराष्ट्रामध्ये देखील याची एक्झाम होणार आहे. संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला लाईक नक्की करा व शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी याचे ॲप्लिकेशन जे आहे 4 मार्च 2024 पासून चालू होत आहेत. 28 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. एक्झाम डेट देखील आलेले आहेत. मे 2024 मध्ये एक्झाम तुमच्या होणार आहेत. तर ही पदभरती जी आहे मित्रांनो कुठं केली जाते, सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि मित्रांनो सब इन्स्पेक्टर इन CAPFS म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट आहेत. तर CAPFS म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेससाठी मित्रांनो सब इन्स्पेक्टरसाठी 4,001 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर बाकीच्या जागा आहेत दिल्ली पोलीससाठी मित्रांनो 125 + 61 जागा आहेत. तर 4,000पेक्षा जास्त जागांची ही पदभरती या ठिकाणी केली जाते. तुम्हाला ही जाहिरातीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता. आता CAPFS म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जे आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये मित्रांनो BSF असेल, CISF असेल, CRPF असेल, ITBP असेल, SSB असेल, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जॉब भेटणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. आणि डायरेक्टली मित्रांनो सब इन्स्पेक्टर लेवलची पोस्ट आहे, जनरल पोस्ट आहे सब इन्स्पेक्टरची. त्यानंतर मित्रांनो महिला उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहेत ते करू शकतात. मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेटसाठी जागा आहेत. तर बघा, ग्रॅज्युएशन तुम्हाला लागणार आहे, फीज कमी आहे अप्लाय करण्यासाठी. त्याच्याबरोबर तुमचं एज लिमिट मित्रांनो 20 ते 25 वर्षे पाहिजे. एजमध्ये तुम्हाला SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट दिली त्यांनी. OBCसाठी 3 वर्षापर्यंत सूट आहे. एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो याचं एक्झाम जे आहे ते कुठं कुठं होणार आहे पहा. महाराष्ट्रामध्ये देखील एक्झाम सेंटर आहे त्याचे, जसं की मुंबई असेल, पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर कोल्हापूर असेल, या ठिकाणी देखील तुमचे एक्झाम सेंटर असतील. मेन सिटीज त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्याबरोबर तुमचं स्कीम ऑफ एक्झामिनेशन कसं असेल तर तुमचे 2 पेपर मित्रांनो लेखीचे होतील. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST होईल तुमची आणि PET फिजिकल एंड्युरन्स टेस्ट तुमची घेतली जाईल. तर बघा, पेपर 1 मध्ये मित्रांनो तुम्हाला काय असेल 2 तासाचा वेळ असतो, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल, जे की 50 क्वेश्चन 50 मार्कला, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कला, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज जे आहे त्याचे 50 प्रश्न आणि 50 मार्क. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जवळपास तुमचे 200 प्रश्न 200 मार्कासाठी पेपर या ठिकाणी होईल. पहिला पेपर. पेपर 2 देखील होईल. पूर्णपणे पेपर 2 इंग्लिश लँग्वेजवरती असणार आहे, ज्यामध्ये 200 प्रश्न 200 मार्क्स 2 तासाचा वेळ असेल. आणि याच्यामध्ये हिंदी इंग्लिशमध्ये पार्ट 1 मध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन्स असतील. 0.25% निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला रॉंग आन्सरसाठी मित्रांनो त्यांनी ठेवलेली आहे. त्याचबरोबर आता तुमचं PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड तुमचं काय असलं पाहिजे, जसं की हाईटमध्ये जर पाहिलं मेल कॅन्डिडेटला मित्रांनो 170 सेंटीमीटर पाहिजे. आणि मेल कॅन्डिडेटमध्ये तुम्ही ST कॅटेगरीमधून असाल तर 162.5 सेंटीमीटर हाईट जरी असेल तुमची तरी अप्लाय करू शकता. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट 157 सेंटीमीटर पाहिजे. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीमधून बिलॉंग करताय तर 154 सेंटीमीटर जरी हाईट तुमची असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमची PET फिजिकल एंड्युरन्स टेस्ट जी आहे फॉर ऑल पोस्ट सर्वांसाठी कशी होते पहा. मेल कॅन्डिडेटला 100 मीटरची रेस असते तुम्हाला 16 सेकंडसाठी. 1.6 किलोमीटर रेस 6.5 मिनिट्ससाठी असेल. लॉंग जंप असतील, हाय जंप असतील, शॉर्ट पुट असतील मेल कॅन्डिडेटला. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटला 100 मीटरची रेस 18 सेकंडसाठी असेल आणि 800 मीटर रेस
4 मिनिटासाठी असेल. लॉंग जंप आणि हाय जंप फिमेल कॅन्डिडेटला देखील असणार आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचे, तर SSC जी आहे मित्रांनो त्यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनची साईट जी आहे त्याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. लास्ट डेट 28 मार्च 2024 आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तर एक हाय सॅलरीचा जॉब तुम्हाला मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे जी फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये भेटतोय. नक्की तुम्ही इथं ट्राय करू शकता. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची तयारी करताय किंवा SRPFची तयारी करताय तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं हाईट वगैरे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा किंवा तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना मदत मिळेल. त्याचबरोबर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.